नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अस्सल तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहे आणि ती भाजीसुद्धा कुकरमध्येच बनवणार आहे। भोपळ्याची भाजी शिजायला तसा फारसा वेळ लागत नाही, पण तीसुद्धा जर आपण कुकरमध्ये बनवली तर 5 मिनिटाचं काम अगदीच 2 मिनिटावर होऊन जाईल। तर त्यासाठी आपण साहित्य बघून घेऊया। रोजचंच साहित्य: राई, जिरं, हळद आणि मीठ, कढीपत्ता घेतलाय, लसूण घेतले आणि मिरच्या मी उभ्या चिरून घेतल्या। इथे एक कांदा घेतलाय मीडियम साईजचा आणि कोथिंबीर, आणि आपला लाल भोपळा मी असा कट करून घेतलाय। हे बघा, एवढ्या फोडी कापून घेतलेल्या आहेत। कुकर ठेवलाय गॅसवरती आणि त्यामध्ये मी 3 चमचे तेल टाकले। थोडा व्हिडिओ ऑन करायला विसरली होती, तर मी याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकून घेतले आणि तेल जसंच गरम होईल आपण त्यामध्ये मोहरी टाकणार आहोत। आता तेल छान गरम झालंय, तर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि आपण कापलेला लसूण। मी लसूण कापूनच टाकते शक्यतो, तुम्ही ठेचून टाकत असाल तर तसाही टाकला तरी चालतो। कढीपत्ता टाकलाय आणि आपल्या उभ्या चिरलेल्या मिरच्या। मी 4 ते 5 मिरच्या घेतल्या आहेत। भोपळा शक्यतो गोड असतो, त्यामुळे मिरची थोडी जास्तच टाकते। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित शिजले आहे, तर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूया। कांदा टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे आणि त्यानंतर आपण पुढची कृती पाहूया। तुम्हाला जर माझ्या या कुकरमधल्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीजला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। कांदा आता व्यवस्थित परतून झाला आहे, तर त्यामध्ये 1 पाव चमचा हळद टाकणार आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मी थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे, कारण जेव्हा आपण भाजी खातो ना, त्यावेळेस जेव्हा पण कांदा आपल्या दाताखाली येतो तेव्हा त्याला सुद्धा एक कोथिंबीरीची एक मस्त अशी चव आलेली असते। त्यासाठी थोडीशी कोथिंबीर आणि आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे। बघा, कोथिंबीर सुद्धा आता छानपैकी मिक्स झाली आहे मसाल्यामध्ये। तर आता आपण यामध्ये कापलेला जो भोपळा आहे तो आपण टाकून घेऊ। चवीपुरतं मीठ आणि आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। भोपळा वाफेवरच शिजतो, त्याला पाण्याची गरज नसते। आणि आपण कुकरला जेव्हा भाजी लावतो भोपळ्याची, तेव्हा सुद्धा त्यामध्ये 1 थेंबभर सुद्धा पाणी टाकायची गरज नाही आहे खरं तर, कारण भोपळ्याला स्वतःचं असं भरपूर पाणी असतं। जसा भोपळा गरम होईल तसं त्याचं पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्येच भोपळा शिजला जाईल, जसा कढईमध्ये शिजतो। त्यामुळे आपण कुकरमध्ये सुद्धा पाणी टाकणार नाही आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून मीडियम हीटवर फक्त 1च शिट्टी काढून घ्यायची। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, तर मी आता याला झाकण लावून घेणार आहे। एक शिट्टी झालेली आहे, आता आपण बघूया। मस्त, तुम्ही बघू शकताय की भोपळ्याची भाजी किती व्यवस्थित शिजली आहे। बिलकुल अगदी नरम असा झालेला नाही आहे भोपळा,
किंवा भोपळा कच्चाही राहिलेला नाही आहे। हे बघा, व्यवस्थित आधी मिक्स करून घेते आणि मी तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडं जवळून दाखवते की भोपळा कसा शिजला येतो। हे बघा, मी तुम्हाला एकदा जवळून दाखवते। भोपळ्याची भाजी आपली एकदम व्यवस्थित झालेली आहे। हे बघा, अगदी छानपैकी भोपळा शिजलेला आहे आणि बिलकुल ते अगदीच पातळ वगैरेही झालेला नाही आहे किंवा कच्चाही राहिलेला नाही आहे भोपळा। हे बघा, अगदी छान स्मॅश होतोय, परफेक्ट टेक्स्चर आलं आहे भोपळ्याला आणि सुगंध तर खूपच छान येतोय। तुम्ही भोपळ्याची भाजी नक्की एकदा कुकरमध्ये ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। खूप झटपट होईल आणि कशी झाली भाजी हे मला कमेंट करून नक्की कळवा। थँक्यू।